तर सोलापूरच्या अंजन गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गेल्या 4 दिवसांपासून दोन समाजामध्ये निर्माण झालेला वाद अखेर मिटलेला आहे। या प्रकरणामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मराठा समाजाने सुरुवातीपासूनच भूमिका स्पष्ट केली होती की मोजणीमध्ये संबंधित जागा देवस्थानची निघाल्यास पुतळा सन्मानपूर्वक दुसऱ्या ठिकाणी हलवला जाईल। दरम्यान काही बाह्य घटकांकडून वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली होती। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्री जयकुमार गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही समाजातील प्रतिनिधींशी चर्चा केली। त्यानंतर झालेल्या अधिकृत मोजणीमध्ये संबंधित जागा देवस्थानची असल्याचं स्पष्ट झालं। या निर्णयामुळे दोन्ही समाजातील वाद शांत झाला असून गावात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे। आणि गट 814 मध्ये जो देवस्थान होता त्याच्या बाजूचा गट 815 त्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला आणि ती गावातले ग्रामस्थ होते, कलेक्टर महोदय असतील आणि अधिकारी असतील, यांनी जी जागा त्या ठिकाणी 815 गट नंबरमध्ये सिलेक्ट करतील त्या ठिकाणी आम्ही महाराजांचा पुतळा बसवणार आहोत। आणि बसवत असताना तो पुतळा सन्मानजनक असावा म्हणून DPDCच्या माध्यमातून 1 कोटी रुपये देण्याचाही निर्णय आम्ही घेतला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही दोन्ही समाज बांधवांच्या मध्ये एकमत करून वाद मिटवला। अगदी हा वाद मिटलेला आहे आणि सर्वांनी तो मिळून एकोप्यानं तो वाद मिटवलेला आहे आणि श्री खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारातून तो पुतळा सन्मानाने स्थलांतर करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा आता वाद वगैरे राहिलेला नाही। गावात ज्याच्या आधी ज्या पद्धतीनं मराठा आणि धनगर बांधव एकमेकांना राहत होते ती तशी शांतता तर राहील। आता खेलोबा अंजनगाव मध्ये पहिल्यापासून ज्या पद्धतीनं एकमेकांना गोडी गुलाबाने राहत होते त्याच पद्धतीनं सगळेजण राहतील। कोणीही कोणावर आक्षेप घेणार नाही, काहीही नाही। हे मराठा बांधव आणि धनगर बांधव हे भाऊभाऊच मानले जातात।